कोल्हापूर जिल्हा क्राईम मीटिंगमध्ये विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा, पोलीस महासंचालकांच्या सूचनांचा आढावा. कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्राईम मीटिंगमध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची ओळख करून घेण्यात आली. मीटिंगच्या सुरुवातीस माननीय पोलीस महानिरीक्षकांनी मुख्यमंत्री व माननीय पोलीस महासंचालक यांच्या सूचनांचा आढावा घेऊन पोलीस अधीक्षकांना कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी कोल्हापूर शहर, इचलकरंजी व इतर ग्रामीण भागातील वाहतुकीचा सविस्तर आढावा घेतला. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांच्या अभिप्रायाची नोंद घेण्याची सूचना दिली. पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रक्रियेमध्ये नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महिलाविषयक गुन्ह्यांचा आढावा घेत पीडित बालकांना लवकरात लवकर शोधून काढण्यास प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. येत्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व कत्तलखान्यावरील नियंत्रण याबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला. कोणत्याही अनुचित घटनेला तात्काळ प्रतिसाद देण्यास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे व अर्जांची तत्काळ निर्गती करण्याचे आदेश देण्यात आले. महिला शाखेच्या प्रलंबित गुन्ह्यांचाही सविस्तर आढावा घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यास सांगण्यात आले. निर्भया पथकाच्या कार्याचा आढावा घेत बस स्थानक, शाळा, कॉलेज, शिकवण्या या ठिकाणी सतर्क गस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही अनुचित प्रकारास प्रतिबंध करण्यासोबतच समुपदेशन करण्यावरही भर देण्यात आला. जुगार, दारू व NDPS अंतर्गत कारवायांमध्ये अधिक परिणामकारकतेने कारवाई करावी. तसेच चेन स्नॅकिंगच्या घटनांवर नियंत्रण ठेवून संबंधित गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देशही दिले गेले. या बैठकीत पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. MS 51 न्यूज करिता मुबारक शेख.